नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। माझे चॅनलचं नाव आहे आदी खामकर आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि चॅनलचे सर्व तुम्हाला दिसत आहेत आदी खामकर, आणि ते मला वाटतं या ठिकाणी शेती करण्यासाठी आलेले आहेत, पाणी लावायला। ही ऊसाची शेती तुम्ही पाहू शकता। बाजूला या ठिकाणी काय बोलतात त्याला, लव्हा चालू आहे। आणि बघा ते आबा पण आहेत, बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात। आणि आधी काय म्हणतो बघूया। तर मित्रांनो, इथे आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ऊसाची शेती आहे, तिथे आम्ही पाणी लावायला आलो। तुम्ही बघू शकता। या ठिकाणी खाली शेती दिसते, पण येणाऱ्या काळामध्ये इथं काही ना काही पेरलं जाणार। आणि ह्या ठिकाणी शेतकरी काही ना काही पेरून ते आपल्या घरी सोनं घेऊन येत असतो, कारण धान्याला आपण सोनं म्हणतो। तर मित्रांनो, इथे आमच्या पाठीमागे सरळ घटप्रभा नदी वाहत आहे, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, इथे एक घटप्रभा नदी आहे इथे। मित्रांनो पाहू शकता, हे आमच्या आधीने ज्या पद्धतीने सांगितलं, ही घटप्रभा नदी आहे आणि ती पूर्णपणे तुंडून भरलेली आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण हा नदीचा परिसर आहे आणि मला वाटतं ही नदी अशीच पुढे जाऊन कुर्णी, म्हाळुंगे, चंदगड करत पुढे बेळगावला गेलेली आहे, कर्नाटकला गेलेली आहे। नाही, आंबोलीवरून तिकडून येते ही नदी। आणि हो मुंबईवरून आधीचा मित्र आहे, जो मुंबईवरून आलेला आहे, बघू शकता। आणि हे बांबू आहेत। ह्या आपल्या भागामध्ये, आमच्या चंदगड भागामध्ये बांबूला खूप महत्त्व आहे। काय महत्त्व आहे इथं जास्त करून इथं बांबूचे टोपली वगैरे असं काय पण बनवलं जातं, म्हणजे वेगवेगळे व्यवसाय केले जातात। वेगवेगळे कारण हा जो बांबू आहे तो नाशिक-मध्ये ज्यावेळी द्राक्षांच्या बागा वगैरे उभ्या केल्या जातात, त्यावेळी हा बांबूचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। आणि त्यासाठी हा बांबू उपयोगाला येत असतो। आणि घरातले टोपले असतील किंवा आपण जे नैसर्गिक पद्धतीने टोपल्या घालायच्या असतील, तर ह्याच बांबूचा वापर होतो। त्याच्यानंतर आत्ताच्या नवीन पद्धतीनुसार मला वाटतं टूथब्रशसुद्धा बांबूपासून बनवण्यात येतात। तर मित्रांनो, इथे पाठी एक जांभळाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, हे जांभळाचं झाड आहे आणि मला वाटतं आमच्या बालपणापासूनचं हे झाड आहे, बरोबर ना? होय। याचे पप्पा आहेत तेव्हापासूनचं हे झाड आहे। म्हणजे याचे पप्पा असतील, याचे आजोबा असतील, तेव्हापासूनची ही झाडं आहेत। तुम्ही झाडाचं जड बघू शकता, मूळ बघू शकता। हे बघा, जास्त जवळ जात नाही, कारण तुम्ही बघू शकता किती धोका आहे। जरा जरी पाय सरकला तर सरळ आम्ही भरलेल्या नदीमध्ये जाऊ शकतो। आणि आम्हाला बाबा पोवायला येत नाही, लहान मुलं आहेत, बरोबर ना? आणि इकडं आधीचे पप्पा शेती करतात, ते आधीचे पप्पा आहेत। तिकडे आधीचे पप्पा आहेत आणि मम्मी मला वाटतं भांगरण करते ना, हो, भांगले तिथे त्या शेतामध्ये शेतामध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त वाढवणार नाही आहे, आधीच्या पप्पांना दाखवू आपण आणि त्याच्यानंतर व्हिडिओ समाप्त करू। पण व्हिडिओ जर आवडला असेल, हा शेतकरी म्हणून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा शहरातली मुलं म्हणून व्हिडिओ बघत असाल, तर नवीन चॅनल आहे, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आधी काय म्हणतो बघूया अजून। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा। तुझ्या पप्पा कुठे आहेत, दाखव की। पप्पा तिथे आहेत। हे पप्पा याचे नोकरी करत शेती करतात, तुम्ही पाहू शकता। ते बघा तिथं खोरं घेऊन आहेत। चला आधीच्या पप्पाकडे जाऊया। आणि हे आहेत आधीचे पप्पा, पाणी लावतायत। माझे पप्पा इथे पाणी लावतायत, तुम्ही बघू शकता। हे बघा, खोरे घेऊन इथं सार बांधत आहेत। हे बघा कसं सार बांधतात बघूया। हे ते पप्पा त्याचे बोलतात मासे पकडायचे इथं पावसाळ्यामध्ये।
हे बघा सार कसे बांधतात बघा. मित्रांनो मला वाटतं मोठा व्हिडिओ हा पहिलाच व्हिडिओ मोठा आहे, त्याच्यामुळे जास्त मोठा करत नाही. आधीच्या पप्पांना बघितलं हे नोकरी करत शेती करतात, त्याच्यामुळे शेतकरीची मुलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण हे आधीचं चॅनल आहे. आणि मला वाटतं आपण कोल्हापूरकर म्हणून या मुलाला, छोट्याशा मुलाला सपोर्ट करूया आणि त्याचं चॅनल खूप मोठं होताना पाहूया. बरोबर ना? हो. चला तर मग बाय बाय, टाटा, भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय. शांत बस बे. हे थांब, मला मारशील. उठ उठ. गाणं लावून टाक. काय की